जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. 1 करोड 1 करोड 1 करोड 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकाचे धन्यवाद. काय फायदा झाला? उलट आम्ही सांगतो की 16ने शेतकऱ्याची नुकसान होईल. शेतीकडे मालाचा भाव नाहीच नाही. एक तर दुष्काळानं शेती मरायला लागला की ते निराळाच झाला. इकून तिकून माल झाला, त्याला भाव नाही. जे मागच्या वर्षी भाव होते ते यंदा आता पडायला काय कारण होतं? काय घाटा काय होता? या सरकारजवळ कशी अडचण होती? म्हणून अर्ध्यावर आणले हे माल. कशा करता आणले? शेतकरी मातीच गाळा करता आणले, दुसरे कशा करता नाही आणले. आमचं म्हणणं उघड आहे तुम्हाला. आणि त्यावेळेस हे उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही राजीनामे दिलेले, आम्ही आता काढून ठेवणारे, आम्ही खिशातून काढणारे पाठ, संध्याकाळी पुन्हा खुर्चीवर हजर आहे. नाही भाऊ, याला जर करून दाखवायचं असं तुम्हाला शेतकऱ्याकरता काही, तर तुम्हाला सरकार सोडणंच लागत. आणि त्याच वेळेस आम्ही तुमच्या मागे राहू. त्या वेळेला आम्ही बी सगळे कास्तकार एका जुटीन तुमच्या मागे राहू. नाही तर आम्ही बी भाऊ उद्या काँग्रेसमध्ये जाऊ. खुल्लम दाखवू आम्ही. एवढी दैना झालीच नाही. ते सरकार कसं असो, मी तेव्हा होते, आज बी आहे आणि उद्या बी राहसाल, हे आमचं म्हणणं नाही. पण त्या सरकारनं काय आम्हाला तकलीफ दिली? काँग्रेसनं काय तकलीफ दिली? त्याला 3 वर्षात 300 वर्षाचा काळ बदलून दाखवला. 3 वर्षात 300 वर्षाचा काळ जो नाही पाहिला तो दाखवला. आता मायच्या गाडीचं ते कॅशलेस आणला, आता ते कुठे तिथे लावायचं. आम्हाला जर प्रतापरावला फोन लावायचा आता नंबर दाबता येत नाही. आम्हाला जर खासदार साहेबाला फोन लावायचा तर आम्हाला नंबर दाबता येत नाही. आता कॅशलेसवर हे आमची माय घालून घेतली. 50 रुपयाचा आम्ही जर माल उचलला, समोरचा 200 काढला, आम्हाला काही समजत नाही. पुढच्या दुकानावर जर गेलो आम्ही तर ते म्हणाले याच्यात तर काहीच नाही. अरे मी तिथं 50 घेतलं होतं ना, आणि 500 होते मायाच्या जे गेले कुठं? तो दुकानदार सांगायचा तेव्हा आमच्या पुढे उजेड पडत. आणि मग पुढे जाऊन का आम्ही काय मागे जाऊन का मारणारी दुकानदार? तो मला तो नेमण्याचे 50च घेतले. तुम्ही अगोदर कुठे खर्च केले असतील? 500 काय झाले? कशी वार्ताल केली? साहेब कसं ह्यो जे मोदी निवडून आला, ही लाट जे म्हणतात हे लोक, लाट मोदीची फक्त आजचे दिन. आणि आजचे दिन कब आएंगे? हम जाने की बात आहे तो लोक नाहीये. हे तुम्हाला सांगतो, 5 वर्षाच्या पोटात जर आले ना आजचे दिन, तर आपण वाटेल ती शर्यत तो बघू. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.